अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचाही दिवस शुभ जाओ ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. उदय असतो महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोला अंबा माता की जय. आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे. नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. अश्विन शुक्ल पक्षातील नवरात्र हे एक व्रत असून शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिशक्ती गुणांयुक्त देवीची आईची आपल्याला सेवा उपासना आराधना करायची आहे. या संपूर्ण नवरात्रीत जप तप होम हवन केल्याने आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी आपल्यावरती व आपल्या घरावरती कायमस्वरूपी बनून राहते. तसेच बाहेरच्या ज्या वाईट शक्त्या आहेत, ज्या अदृश्य शक्त्या आहेत, त्या शक्त्यांपासून आपलं व आपल्या घराचं आपल्या कुळाचं रक्षण आपली कुलदेवी करत असते. त्यामुळे आपल्याकडून होतील तेवढ्या सेवा, आपल्या आईची सेवा मनोभावे पण पूर्णतः अंतःकरणातून आपल्याला आपल्या आईची सेवा करायची आहे. पूर्ण जी सेवा करतोय त्या सेवेवरती विश्वास ठेवून ती सेवा आपल्याला करायची आहे. आपली कुलदेवी बाहेरच्या अदृश्य शक्तीपासून तर आपलं संरक्षण करतेच, पण आपल्या घरात जे काही समस्या असतील, विवाहाच्या समस्या, नोकरीच्या समस्या किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे, अशा विविध समस्या आपल्या जीवनात चालू असतात. त्या समस्यापासून वास्तुदोष ग्रहदोष या पीडांमधून आपल्याला बाहेर पडायचं असेल, आपल्या कुलदेवीच्या आपल्या आईची आपण जेवढी सेवा करू तितकं फळ सुख शांती समाधान आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे आवर्जून आपल्याला सेवा करायची आहे. नवरात्रीमध्ये पाळावयाचे नियम विधी आचार विचार, आपल्या बोलण्याचे विचार आचार, तसेच आपण नवरात्रीमध्ये काय करायला हवं काय करायला नाही, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, उपवास कसा करायचा, प्रत्येक विधी कशी आहे, ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी आपल्या चॅनेलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. नवरात्रीमध्ये सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवेत. आपल्या घरी हे सगळ्यांनी लक्षपूर्वक याच्याकडे ह्या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की घरात जे आपण घटस्थापना वगैरे करणार आहोत, देवीची सेवा करणार आहोत, कुलदेवीची सेवा करणार आहोत, त्यावेळेस सर्व काही शास्त्रोक्त पद्धतीने विधिवत व्हायला हवं. त्यामुळे सर्वांनी याच्याकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे. तसेच आता कोणते नियम पाळायचे बघा. सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला. नवरात्रीच्या 9 दिवसात तुम्हाला सकाळी लवकर उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे व रोज सूर्यदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांना जल अर्घ अर्पण करायचं आहे. देवीला 9 दिवसात म्हणजे कायमच असं असलं पाहिजे, पण देवीला 9 दिवसात आपलं घर आपलं तन आपलं मन स्वच्छ लागतं. देवी आपल्या घरी शांततेसाठी विश्रांतीसाठी येत असते. त्यामुळे आपलं घर तर स्वच्छ ठेवायचंच आहे, पण त्यासोबत आपले आचार विचार मन तन स्वच्छ ठेवायचं आहे, एक प्रकारे सुचिर्भूत ठेवायचं आहे. आपल्या घरामध्ये या 9 दिवसात चिडचिड होणार नाही, भांडणं होणार नाही, तर कलह होणार नाही किंवा एखाद्या गोष्टीवरून सारखी वादावादी होते असं होणार नाही किंवा आळसल्यागत होणार नाही, घरात जाळं जळपाटा असेल असं काही सुद्धा घरात ठेवायचं नाही. कारण आपल्या देवीला घर स्वच्छ लागतं. शांतता जास्त प्रिय आहे देवीला. त्याच्यामुळे शांतता जेवढी ठेवाल तेवढं घरात तुमच्यासाठी चांगलं आहे. या 9 दिवसात बघा, घरातील मग ती घरातील महिला असो किंवा बाहेरची महिला असो, या 9 दिवसात नाही तर कायमच, पण 9 दिवसात कमीत कमी कुठल्याही महिलेचा अपमान आपल्या हातून होणार नाही. कारण ती सुद्धा एक स्त्री शक्ती आहे. त्या स्त्री शक्तीचा अपमान आपल्या हातून होणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला ती आपली शत्रू का असे ना, मग आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही तरी सुद्धा आपण कठोर बोलायचं नाही, अजिबात कडवट बोलायचं नाही. या 9 दिवसात ज्या घरात लक्ष्मीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही, कधीच वास करत नाही, कधीच स्थिर राहत नाही. त्यामुळे आपल्या हातून कोणाचाही अपमान होणार नाही याची तेवढी दक्षता आपण घ्यायची आहे, याची काळजी घ्यायची आहे. तसेच नवरात्रीमध्ये केस कापू नका, नखे कापू नये. तसेच जर तुमचा उपवास असेल तर परान्न टाळा. नंतर हॉटेलचं बाहेरचं टाळा. जर पिरियड्स आले असतील तर लांब बसा. आपल्या हात कुठल्याही वस्तूला पूजेच्या साहित्याला वगैरे कुठे स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. जर सुतक विटा आला तर तुम्हाला त्या सेवा करता येणारच नाही, तर पूजा वगैरे करता येणार नाही. जर तुम्हाला पिरियड्स आले तर तुम्ही
तुमच्या घरातल्या व्यक्तींकडून सेवा करून घ्या. तसेच जास्त गरज असेल, अत्यावश्यक असेल, म्हणजे प्रवास करायचा आहे आपल्याला, घराच्या बाहेर जायचं आहे, तरच आपल्या अत्यावश्यक असेल तरच घरातून बाहेर पडा. कारण देवी माता आपल्या घरी वास्तव्य करत असते व देवी मातेला घरात एकटं सोडून अजिबात जायचं नाही. घर बंद करायचं नाही 9 दिवसात. जर घरात कोणी ना कोणी, तर घरातील एक तरी व्यक्ती घरात आपल्या हवा आहे. घर बंद करून कुठेच जायचं नाही. जास्तच अत्यावश्यक आहे तर जा, पण घरात एक व्यक्ती आवश्यक आहे. तसेच नवरात्रीत आता आपल्या घरी घट बसणार आहेत, घटस्थापना होणार आहे. घटस्थापना कशी करायची हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होणार नाही. पण घटस्थापना केल्यानंतर आपण घटासमोर अखंड दीप प्रज्वलित करतो. अखंड दीप प्रज्वलित असतोच, पण सकाळ व संध्याकाळ न चुकता शुद्ध गायीच्या तुपाचा तुम्हाला एक दिवा तिथे लावायचाच आहे. आरती करायच्या वेळेस, उपासना करायच्या वेळेस, आराधना करायच्या वेळेस, सेवा करायच्या वेळेस तुम्हाला एक तुपाचा दिवा सकाळ व संध्याकाळी लावायचाच आहे न चुकता. आपण घटस्थापना कशी करणार आहोत, कोणत्या पद्धतीने करणार आहोत, कशी शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना करणार आहोत ते आता आपण जाणून घेणारच आहोत. बघा, घटस्थापना म्हणले की देव सर्व आपले बसतात. आपले मंदिरातल्या देवांना सुद्धा आपण हलवत नाही, सर्व देव बसतात. पण त्यावेळेस आपल्या कुलदेवीची आपण सेवा कशी करायची यावरती तर मी व्हिडिओ दाखलाच आहे. कुलदेवीसाठी कुंकुमार्चन कसं करायचं, कुलदेवीचा कुलाचार, कुलदेवीला जागृत कसं करायचं यावरती आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड झाला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. तसेच या 9 दिवसात दररोज गोमूत्र आपल्या घरात सकाळ संध्याकाळ शिंपडायचं आहे. कारण बघा, आपण कामासाठी आपण वर्किंग असतो, करिअर करतो वगैरे, जॉबसाठी वगैरे आपण घराच्या बाहेर पडतो ना, किंवा कोणत्याही कामासाठी आपण घराच्या बाहेर पडतो. घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्याला माहीत असतं का ती बाजूने जी महिला जाते, जी व्यक्ती जाते ती कशी आहे, स्वच्छ आहे, अस्वच्छ आहे, माहीत नसतं आपल्याला. म्हणजे शिवत वगैरे होऊ नये म्हणून घरातून बाहेर गेल्यानंतर जर उपवास करणारी महिला असेल तर घरातून बाहेर गेली व लेट आली घरी तर तिने आवर्जून स्वच्छ स्नान करून घ्यावं, सुशोभित व्हायचं आहे. किंवा गोमूत्र जर आवर्जून शिंपडायचं आहे घरातून, म्हणजे बाहेर गेलेली व्यक्ती जर घरात आली परत तर गोमूत्र आवर्जून शिंपडायचं आहे न चुकता. 2 टाइम तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे 9 दिवस. कारण आपल्याला आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचा वास करायचा आहे. तुमच्या पायाने निगेटिव्ह एनर्जी सुद्धा घरात प्रवेश करत असते, ती एनर्जी येऊ नये म्हणून गोमूत्र शिंपडायचं आहे. घटासमोर आपण अखंड दिवा लावतो. बघा, अखंड दिवा कसा लावायचा यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे. अष्टदल कसं बनवायचं, अष्टदल कमल, ते सुद्धा आपण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. पण बघा, आपण अखंड दिवा लावला व अखंड दिवा 9 दिवस तुम्हाला विझू द्यायचा नाही, अखंड तेवढचा ठेवायचा आहे. जर तुम्हाला ते काजळी काढताना किंवा तेल ओतताना जर दिवा विझला तर अजिबात घाबरायचं नाही, मनात कोणती शंका येऊन द्यायची नाही. आपल्या देवी आईची, आपल्या आईची क्षमा मागायची व नंतर दिवा प्रज्वलित करायचा. त्यामुळे मनात कोणती शंका आणू नका, दिवा विझला तर काय होईल. दिवा प्रज्वलित करताना कधीही जर काजळी काढायची असेल तर तुम्हाला तर छोटा दिवा एक घ्या, पंती घ्या, त्याची जी अग्नी प्रज्वलित झालेली आहे तीच अग्नी या दिव्याला प्रज्वलित करा. नंतर तुम्ही ती काजळी काढताना विजला तरी हरकत नाही, कारण तीच अग्नी आपल्याला या दिव्यामध्ये आहे. नंतर ह्याच अग्नीने तो दिवा नंतर प्रज्वलित करा. तुमचा दिवा अखंड तेवत असाच राहील. देवी माता आपल्या घरी असताना देवीचे स्तोत्र, मंत्र, तसेच 99 मंत्राचे पठण किंवा आपल्या देवीचे जो काही मंत्र आहे त्या मंत्राचे पठण अवश्य आवर्जून आपल्या घरात झालं पाहिजे. तसेच या 9 दिवसात जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ जर केले, पारायण जर केले तर अतिशय उत्तम आहे. दुर्गा सप्तशतीचे पाठ तुम्हाला जास्तीत जास्त 14 करायचे आहेत. 14 करणं शक्य नाही आहे तर 1, 5, 7 किंवा 9 या 9 दिवसात 9 पाठ असे जरी केले तरी सुद्धा चालतात. तुम्हाला शक्य असतील तेवढे तुम्ही पाठ या 9 दिवसात करण्याचा प्रयत्न करा. बघा, दुर्गा सप्तशतीच्या पठणामुळे, पाठ केल्यामुळे, पारायण केल्यामुळे आपल्या घरातील ग्रहदोष, वास्तुदोष, तसेच विवाह संबंधित ज्या काही समस्या असतील त्या, जर तुम्हाला मुलासंबंधित असतील, तुमच्या मुलबाळ होत नसेल तर त्या, तुमची एखादा अडलेलं खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून एखादं काम अडलेलं आहे, ते काम होत नाहीये, तर त्या कामासाठी जर तुमच्या घरात दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले, पठण झाले तर तुमची ते सर्व कामं, अडकलेली कामं, विवाहाच्या समस्या, संततीच्या समस्या, सर्व समस्या तुमच्या सुटतील व मार्गी लागतील. सर्व समस्यांचे फळ तुम्हाला नक्कीच या 9 दिवसातच मिळून जाईल. त्यामुळे आवर्जून दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याचा प्रयत्न करा, वेळात वेळ काढून. तुम्हाला जास्त जमत नाही तर तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे तरी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या ज्या महिला वर्ग आहेत त्या उपवास करतात. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, म्हणजे देवीच्या जवळ राहणे.
उपवास म्हणजे देवीच्या जवळ राहणे. त्यामुळे उपवास करताना हलकं सात्विक अन्न आपल्याला घ्यायचं आहे. जर तुम्ही आपल्या घरात नवरात्रीत कुलस्त्रीने नवरात्रीचे उपवास करायचे आहेत, 9 दिवस उपवास करायचे आहेत. जर तुम्हाला उपवास करणं शक्य होत नसेल 9 दिवस, तर तुम्ही उठता बसता उपवास करू शकता. उठता बसता म्हणजे कधी? घटस्थापना असते त्या पहिल्या दिवशी व अष्टमीच्या दिवशी, असे 2 वेळा तुम्ही उठता बसता असा उपवास करायचा आहे, कुलस्त्रीने करायचा आहे. नंतर बघा, आपल्या देवी आईला तांबूल विडा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्या देवीला आवर्जून हा 9 दिवस तुम्ही तांबूल व विडा अर्पण करायचा आहे. तांबूल विडा अर्पण करा. पण उपवास असताना तुम्ही स्वतः तांबूल विडा कधीच ग्रहण करू नका. आता घटस्थापना विधिवत कशी करायची ते तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तो व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण 9 दिवस तुम्हाला पानांची माळ घालायची आहे. म्हणजे नागवेलीच्या पानांची, म्हणजे खाऊच्या पानांची माळ असते. नंतर देवीला जे फुलं पसंत आहेत त्या फुलांच्या 9 दिवस माळा, फुलं अतिशय प्रिय असतात देवी आईला, त्यामुळे तुम्ही आवर्जून त्या घाला. देवी आई नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल. नंतर फुलोरा अर्पण करायचा आहे देवीला. आता फुलोरा म्हणजे काय, तर तुम्ही तृतीया, सप्तमी, अष्टमी या तिथीला देवी आईला फुलोरा अर्पण करतात. म्हणजेच करंजा, कडकपुऱ्या, कडाकण्या, एक प्रकारे आपण कडाकण्या म्हणतो ना गावी, त्या कडाकण्या. नंतर देवीचे जे शृंगाराचं वस्तू असतात ते सुद्धा आमच्याकडे तयार करतात. ते सर्व देवी आईला फुलोरा म्हणून त्या तिथीला अर्पण करायचं आहे. आवर्जून या 9 दिवसात अर्पण करायचं आहे. ललिता पंचमी दिवशी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करायचं यावरती सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केले आहे. तो सुद्धा, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही पहा. महानवमी दिवशी तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. त्यांचं पाद्यपूजन करा, त्यांची पूजा करा, त्यांना त्यांच्या आवडती, जी मुलींना, लहान मुलांना आवडतं ती भेटवस्तू द्या. अशा प्रकारे कुमारिका पूजन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. नंतर विजयादशमी दिवशी विजयादशमी म्हणजे दसऱ्या दिवशी आपण पोळ्या करतो. त्या पोळ्याचा नैवेद्य खाऊन मग आपण उपवास सोडतो. अशा प्रकारे काही छोटे नियम आहेत. काय करावं, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्यात ते सर्व सांगितलं आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपल्या देवी आईची आरती झालीच पाहिजे. जर आपल्याला पिरियड्स असतील तर दुसऱ्या आपल्या घरातल्या एका व्यक्तीने जरी सेवा केली, त्या आरती वगैरे केली तरी सुद्धा चालते. त्यामुळे घाबरायचं नाही. व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक आपल्या देवी आईची सेवा करा, उपासना करा, आराधना करा. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.